फर्स्ट कॉपी वॉचेस आर डेंजरस. टाइम इज द बिगेस्ट रिसोर्स. म्हणून जर आपण दोघांनी रिस्ट वॉच शेअर केलं तर आपण एकमेकांचे रिसोर्सेस पण शेअर करतो. पेंडुलम वॉच घरामध्ये नको. हा, तर का नको पेंडुलम वॉच घरामध्ये? रिलेशनशिप मध्ये डेव्हलपमेंट पाहिजे. म्हणजे असे लोक आहेत ज्यांना जे एकटे आहेत, ज्यांच्या नात्यांमध्ये ओलावा नाही आहे, ज्यांच्या नात्यांमध्ये कोणीच नाही, अशा व्यक्तींनी एक फार जुनं वॉच आहे. ज्या व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीला घड्याळ गिफ्ट करू नका म्हणून. आता घडी जास्त पॉवरफुल काय किंवा रिस्टवॉच एवढी पॉवरफुल काय? कारण ब्लॅक कलर काय करतो, तोडायचं काम करतं. ब्लॅक रेड पण अशाच पद्धती. रेड भांडणं करणार, भांडणं लावणार, अग्रेशन, त्याच्यामध्ये अग्रेशन येतं रेड मध्ये, फुल अग्रेशन. तुमच्या एनर्जीनुसार वॉच तुमच्यापर्यंत पोहोचते. वॉचची स्वतःची जी एनर्जी असेल ती पण तुम्हाला रिझल्ट द्यायला चालू करते. बोन कॅन्सरचं पण घड्याळामध्ये कळू शकतं. येस. सो अशा कोणत्या कोणत्या आजारांबद्दल पण घड्याळामधून कळू शकतं? ते तर नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये मी गप्पा मारलेल्या आहे सुधीर कवे सरांसोबत आणि त्यांच्यासोबत इतक्या भन्नाट भारी आणि थोड्याशा खतरनाक गोष्टी मला कळलेल्या आहेत आपल्या हातात घालणाऱ्या आणि घरात लावणाऱ्या घड्याळांबद्दल. सो तुम्ही हा पॉडकास्ट नक्की बघा. सुधीर सर, मॅड स्पिरिट टॉक्सवरती तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सर, मी तुमचे ऑनलाईन बरेच व्हिडिओ बघितले आणि बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या बोलण्यातून कळत गेल्या की अरे असं काहीतरी आहे, असं काहीतरी आहे. 1-1.5 वर्षापूर्वी मला इन्स्टावरती एक जाहिरात आलेली होती की तुमचं रिस्ट वॉच अनालिसिस तुम्ही करू शकता म्हणून. म्हणलं आता हे काय नवीन सुरू झाले म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण तुमच्या व्हिडिओज पाहिल्यानंतर मला असं झालं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्याशी बोलायचंय. सो तुम्ही आलात आणि आपण आता गप्पा मारतोय. सो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस सर, मला विचारायचं की वॉच अनालिसिस म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण जातो, घड्याळ आवडतंय ते घेतो आणि येऊन ते आपल्याला जिथं लावायचं तिथं आपण ठरवलेलं असं तिथं लावून टाकतो. सो किंवा हातात घालतो. पण वॉच अनालिसिस करता म्हणजे तुम्ही काय करता? तर असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी पण गोष्ट आवडते ती तुमच्या सबकॉन्शियसच्या प्रोग्रामिंगनुसार आवडते. म्हणजे तुमचं जे काही व्यक्तिमत्व असेल तशाच पद्धतीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. मग ती घडी असो, गाडी असो, बायको असो, घर असो, काही पण असो. ठीक आहे. तर आता हे ओळखायचं कसं? तर वेगवेगळे सायन्सेस आहेत. म्हणजे कोणी वास्तू करतं, ते तुमच्या घराला अनालिसिस करतं, कोणी तुमचं फेस अनालिसिस करतं. तर तसाच हा एक प्रकार आहे घडी अनालिसिस. आता घडी जास्त पॉवरफुल काय किंवा रिस्टवॉच एवढी पॉवरफुल काय? कारण हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला डायरेक्टली कनेक्ट करतं. पहिली गोष्ट तर टाइम, जो वेळ आहे तो तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. म्हणजे जीवन इज इक्वल टू टाइम. बरोबर. तुमचं वेळ संपला तर तुमचं जीवन संपेल. ठीक आहे. आणि घडी ही दाखवतं ना, घडी तुमचा टाइमच दाखवतो तुम्हाला. बरोबर. दुसरं, तुम्ही समजा कुंडलीचा विचार केला तर कुंडलीमध्ये 3ऱ्या घरामध्ये तुमचे हात येतात. ओके. म्हणून हातामधनं तुम्ही जे कर्म करता ते तुम्हाला आयुष्य बदलायला हेल्प करतं. कारण ते तुमच्या नशिबाच्या एकदम अपोजिट, म्हणजे 9व्या घराच्या एकदम अपोजिट असते. ओके. ठीक आहे. तर मग हातामध्ये तुम्ही जे पण करा, तुम्ही रायटिंग केली काय, तुम्ही घडी घातली काय, किंवा तुम्ही कर्म केले काय, त्या सर्व गोष्टींना हातात घालणाऱ्या सर्व गोष्टी इन्फ्लुएन्स करतात. तुमचं कम्युनिकेशन, तिसरं कम्युनिकेशन असतं. मग तुमचं नशीब, तुमचं एफर्ट्स, ते सर्व बदलतं. म्हणजे आपण धागे किंवा अंगठ्या जे काही घालतो हातामध्ये त्याचा डिरेक्टली परिणाम सर्वांचा. म्हणून बघा, पॉलिटिशियन जे आहेत, पॉलिटिशियन मोठ्या मोठ्या अंगठ्या घालतात, एकदम जाड अंगठ्या घालतात. आता जाड अंगठ्या, पॉलिटिशियन म्हणा किंवा गुंड म्हणा, ते त्यांचे जे असतात ना, ते जमीनदार वगैरे मोठी अंगठी असतात. जे पण लोक मोठ्या अंगठ्या घालतात ना, ते लोक ना गरजेपेक्षा जास्त प्रॉमिसेस करतात. आणि ते प्रॉमिसेस कधीच ते कम्प्लीट करू शकत नाही. म्हणून पॉलिटिशियन कधीच कुणाला नाही म्हणताना तुम्हाला दिसणार नाही. देखते है, हो जाएगा, कर देंगे, असे जे डायलॉग असतात करून घेऊ, होऊन जाईल तुमचं काम. तर काही पण तुम्ही जे हातावरती घालणार ते तुमच्या माइंडवरती डायरेक्ट परिणाम देणार, डायरेक्ट. ओके. तर रिस्टवॉच पण त्यामधनं झालेलं आहे, सायन्स आहे. आता याच्यामध्ये काय काय बघतो आम्ही, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी बघतो. कलर्स असतात, त्यानंतर बेल्ट असतं किंवा डिजिट्स असतात. असं सर्व काही आपल्या माइंडला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला काहीतरी सिग्नल देतं आणि त्यामधनं तुमचा सबकॉन्शियस माइंड मग तशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घेऊन येतात. ओके. मला हेच विचारायचं की ज्यावेळी मी एखादं घड्याळ घरात, म्हणजे आता पहिल्यांदा आपण वॉल क्लॉक बद्दल बोलूयात, तर जे घड्याळ आपण घरात येऊन लावतो त्या घड्याळामधून तुमच्यासारखी व्यक्ती जर त्या घरात गेली तर त्या व्यक्तीला काय काय कळू शकतं? ओके, भरपूर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तुमचा. तर आम्हाला हे कळतं, आता समजा वॉल क्लॉक जे आहे ना, ते वॉल क्लॉक सांगतं की या ऍटमॉस्फिअरमध्ये काय होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पूर्वीच्या काही
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती वॉल क्लॉक असायचं. एक मोठं व्हाईट कलरचं वॉल क्लॉक, त्याच्यावरती ब्लॅक कलर मधलं डिजिट्स, आणि ते डिजिट्स रोमन असायचे. तर व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट एक असा कलर आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की एव्हरीथिंग इज ओके, सर्व काही चालेल. व्हाईट म्हणजे ऍक्सेप्टन्स. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा कधी मनुष्य मरण पावतो आपल्याकडे, तर त्यावेळेस त्याच्या अंत्यविधीसाठी आपण व्हाईट कपडे घालतो. आणि मुस्लिम किंवा ख्रिश्चनिटीमध्ये ते ब्लॅक कपडे घालतात. कारण त्यांचं कन्सेप्ट आहे की यांचं हा समजा व्यक्ती मरण पावला तर तो परत येणार नाही, कारण तो एकतर हेलमध्ये जाणार किंवा हेवनमध्ये जाणार. पण आपलं कसं आहे, हा कुत्रा म्हणून परत येणार आपल्याला चावायला, म्हणजे माणसाचा पुनर्जन्म, म्हणजे हा माणूस परत येईल याचा ऍक्सेप्टन्स आपल्याकडे. तर व्हाईट कलर काय, एव्हरीथिंग इज ओके. मग जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती तो व्हाईट लावला, याचा अर्थ काय, वी आर ओके विथ एव्हरीवन. म्हणजे साध्यातला साधा माणूस ते A1 मधला माणूस, तो फर्स्ट क्लास एसी असो किंवा जनरल डबा, आम्हाला सर्व काही चालते. अच्छा, इथे सगळेजण अलाउड आहेत, सगळे ऍक्सेप्टेबल आहेत. ऍक्सेप्ट म्हणून व्हाईट बॅकग्राऊंड ठेवला त्यांनी. रोमनचा अर्थ होतो की नेहमी काहीतरी नवीन. ओके. रोमन म्हणजे बघा, आता रोमन म्हणजे कोण होते आपल्यासाठी, परके ना. बरोबर. परके म्हणजे नवीन. रोमन म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती दररोज नवीन लोक आलेला आम्हाला चालते. आणि होतं त्याच्यामध्ये की ब्लॅकचा अर्थ होतो की अथॉरिटी असली पाहिजे. ओके. म्हणून बघा, न्यायाधीश ब्लॅक कोट घालतात किंवा आपले बाउन्सर ब्लॅक कोट, त्यांच्यावर अथॉरिटी की तुम्हाला उचलून बाहेर फेकतील, है ना. तर आता हा त्याच्यावरती ब्लॅक म्हणजे तुमच्याकडे तिकीट असलं पाहिजे, असं अथॉरिटी असली पाहिजे. तर जसं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करतात. आता बघा, तू वॉच बदलली, पहिले राऊंड क्लॉक होती, आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती होरिझॉन्टल क्लॉक्स आहेत, आणि त्याही डिजिटल. त्याच्यामधले पण डिजिट्स रेड कलरचे. तर आता लोकांना घाई जास्त आहे. ओके. आता लोकांना घाई जास्त आहे, पण रेल्वेचा जो परफॉर्मन्स तो इम्प्रूव्ह झालेला आहे, कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह झालेली आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. म्हणजे मी रेल्वेने आता बरेच दिवस प्रवास करत नाही, पण त्या घड्याळावरून मला कळतं की त्यांच्यामध्ये आता टॉयलेट आणखी चांगले असतील, बेडशीट्स तुम्हाला आणखी चांगले भेटतील, तिकीटचा बुकिंगचा जो अनुभव तुमचा आणखी चांगला होईल आणि फास्ट होईल, कारण डिजिटल क्लॉक आहे. तर एखाद्या घरात आम्ही शिरलो, तर ज्या प्रेमायसेस मध्ये त्यांनी ती वॉच लावलेली आहे, त्याच्यावरून मला कळलं की नेमकं इथं काय होतं. ओके. म्हणजे बेडरूम मध्ये लावलं तर बेडरूम मध्ये काय घडतंय, अच्छा, हॉलमध्ये लावलं तर हॉलमध्ये काय घडतंय, किचन मध्ये, म्हणजे आता ब्लॅक कलरचा आपण उल्लेख केला, तर एखाद्याच्या किचन मध्ये जर त्यांनी ब्लॅक कलरचं घडी लावलं, तर ते लोकांना फार सिलेक्टेड असतात की काय खायचं काय नाही खायचं. ओके. व्हेरी व्हेरी सिलेक्टिव्ह. म्हणजे मी बघितलंय की त्यांचा किती मेनू ठरलेला असतो की या दिवशी हेच बनणार आणि एवढंच बनणार असं. पण ब्लॅक कलरचा घड्याळ किंवा आपण कोणत्याही कलरचा घड्याळ घेतो त्यावेळी आपण कन्सिडर काय करतो, म्हणजे त्याची डायल ब्लॅक कलरची कन्सिडर करतो, त्याचे आकडे ब्लॅक कलरचे, सर्व कन्सिडर होतं त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे आम्ही फ्रेम पासनं, डायल पासनं, काटे जी असतात, घड्याळीच्या काट्यांचा पण कलर असतो, मग त्यापर्यंत आपण जातो. मग म्हणजे त्याच्यामध्ये बरेच डॅशेस असतात, डॉट्स असतात. म्हणजे वेळी आपण घरात एखादं घड्याळ घेतोय घरात लावण्यासाठी, तर ते घेताना आपण काय गोष्टी त्या घड्याळामध्ये बघितल्या पाहिजे. आता तर ते पर्पज नुसार असतं बघा. कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या रूम मध्ये बसला आणि तुम्हाला काम करायचं आहे, तर तुमचं काम कुठल्या पद्धतीचं आहे. समजा तुमचं काम असेल ज्याच्यावरती तुम्हाला फोनचं कॉलिंग करायचं, तर कदाचित टेक्नॉलॉजी जी आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचताय. अशा परिस्थितीमध्ये घड्याळ जे मी टेक्नॉलॉजीला सपोर्टिव्ह घड्याळ घेणार, म्हणजे ब्ल्यू कलर जो असतो तो टेक्नॉलॉजीला सपोर्टिव्ह असतो. ओके. तर मी ब्ल्यू कलरचा घड्याळ घेणार त्यासाठी. किंवा आता बेडरूम मध्ये आपण जातोय, तर बेडरूम मध्ये कसं आहे की तुमचं आणि माझं जे संबंध आहे, म्हणजे तुमचं माझं नाही, म्हणजे नवरा बायको संबंध, तर त्यांचे दोघांचे जे संबंध आहे त्या संबंधामध्ये समजा ऑलरेडी भरपूर तणाव असेल, चॅलेंजेस असतील, इश्यूज असतील, मग त्यावेळेस असं कुठला पण कलर जे की भरपूर स्ट्रॉंग आहे, जसं ब्लॅक, रेड, हे कसे एकदम स्ट्रॉंग कलर आहे, हे मी त्यांना कधी सजेस्ट नाही करणार की तुम्ही बेडरूम मध्ये ठेवा. ओके. कारण जसं तुम्ही बेडरूम मध्ये जाणार तिथलं ऍटमॉस्फिअर काय, स्ट्रेंथ, अग्रेशन, आणि ते रिलेशनशिप चांगलं नसतं. ओके. तर मग आपला पर्पज काय, त्या रूम मध्ये आपण जातो, नेमकं आपल्याला करायचं काय, त्याच्यामध्ये काय आपल्याला आउटपुट पाहिजे, त्या पद्धतीने आपण घडी डिसाईड करतो की हे कलर असायला पाहिजे, हे डिजिट कलर असायला पाहिजे, हा बॅकग्राऊंड असायला पाहिजे, हे काटे असायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये डिजिटल घड्याळ घ्यायचं की अॅनालॉगचं घड्याळ घ्यायचं का कोणतंही पर्पज, आता पर्पज जीवन. पण याचं वाईट नाहीये की बाबा हे घड्याळ नाही वापरायचं असं काही नाहीये. नाही, असं आहे ना, असं आहे. म्हणजे आता सांगितलं ना की जसं आपण बेडरूम मध्ये ब्लॅक घेऊन गेलात, तर बघा ब्लॅक काय करतं ना, आपल्याला तोडतं, अलूफ करतं. म्हणजे जिथे काहीच नसतं, तुम्ही डोळे बंद केलं तुम्हाला काय दिसतं, अंधार, ब्लॅक. येस.
म्हणजे ते तुम्हाला जगापासून दूर घेऊन जातं. हम्म, हम्म. तर तुम्ही बेडरूम मध्ये ब्लॅक कलर ठेवला ना, म्हणजे वॉच वॉल क्लॉक मध्ये, तर नवरा बायको मध्ये संबंध होत नाही. ओके. म्हणजे अशी एक केस स्टडी आहे माझी, जो नगरची केस स्टडी. तर वकील होते, हम्म, हजबंड जे वकील, त्यांच्या घरी ब्लॅक कलरचं घड्याळ हम्म. आपल्या बेडरूम मध्ये. 3 वर्ष हजबंड वाईफ कधीच एकत्र झोपलेले नव्हते. ओके. ब्लॅक कलर काय करतं, तोडायचं काम करतं. ब्लॅक हा. रेड पण अशाच पद्धतीने रेड भांडणं करणार, भांडणं लावणार, अग्रेशन त्याच्यामध्ये. अग्रेशन येतं रेड मध्ये, फुल अग्रेशन. ओके, ओके. तर तुम्ही जे म्हणालात ना की वाईट परिणाम पण होतील आणि चांगले पण होतील, डिपेंड करतं की तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे जशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यानंतर चांगल्या वाईट दोन्ही घटना घडणार, तसं घड्याळ आल्यानंतर जाऊन. वॉच पण, म्हणजे आमच्याकडे असे असे टेस्टिमोनियल्स आहेत की हा. माणसाने वॉच घालायला चालू केला हा. आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला, ओके. बिझनेसमध्ये अचानक लॉसेस झाले. आता कालच माझ्याकडे आता मेसेज आहे, एक लेडीने एक चुकीचं वॉच खरेदी केला. हम्म, आमची स्टुडंटच आहे हम्म. आणि तिला नाही कळलं. तिने एक छोटीशी गोष्ट तिला बघण्यात नाही आली. तिने घडी घेतली, घडी वापरायला चालू केली. 3 दिवसामध्ये तिला कोर्ट नोटीस आलं आणि ती म्हणाली की काय होतं माझ्यासोबत. मग तिने म्हणजे नेमकं काय, तिने बॅकट्रॅक केलं की नेमकं 2-3 दिवसांनी काय वेगळं केलं. तिने लक्षात आलं की नवीन घडी घालतोय आपण. हम्म, आणि मग तिने नवीन घडीचा फोटो मला पाठवला आणि मलाच सांगितलं की सर बघा, ही मी इथे इथे ना हा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे माझ्यावरती कोर्ट केस झाले. ओके, ओके. मग घरातल्या अशा कोणत्या जागा आहेत की जिथे आपण घड्याळ नाही लावायचं? अच्छा, हा फार विनोदी. 2 दिवसापूर्वी आमचं सपोर्ट सेशन चालू होतं. एका व्यक्तीने मला विचारलं की काय टॉयलेटमध्ये मी घड्याळ लावलेला आहे, याचा काय परिणाम होईल. त्यांना म्हटलं की तू कदाचित लवकर बाहेर निघशील. आणखी काय म्हणजे, तर काही काही ठिकाणी म्हणजे मी असं म्हणेन की एकतर ना घडी, जर तुम्हाला झोपेचे त्रास नसतील, हम्म, म्हणजे तुम्हाला लवकर झोप चांगली व्हावं अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही घडी लावून किंवा घडी बांधून तुम्ही झोपायला नाही पाहिजे. ओके. ठीक आहे, रिस्ट वॉच नाही घालायला पाहिजे तुम्ही. हम्म, हम्म. त्यानंतर म्हणजे झोपताना, त्यानंतर मेडिटेशन रूम मध्ये अजिबात हे नसायला, म्हणजे मेडिटेशन रूम किंवा पूजेची रूम ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या माइंडला एकत्रित फोकस करायचं, म्हणजे तुमचं फोकस झालं पाहिजे, अशी कुठली पण असेल, ध्यान करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी घडी नसलेली बरी असण्यापेक्षा. किंवा जिथं काम करायचं आपल्याला. नाही, आता काम काम असले की- कुठल्या पद्धतीचं करतात हा, त्यावरती depend. हा. आता अभ्यास पण कसं आहे, अभ्यासामध्ये पण काही रिझल्टसाठी आम्ही वॉच रेकमेंड करतो. म्हणजे आमची ओके. एक स्टुडंट होती लेबनन मधली, तिच्या जे हे असतं ना, पुतणीला हम्म, हम्म, हम्म. एक्झाम मध्ये फार कमी मार्क्स पडायचे. तर जेव्हा त्यांनी आम्हाला वॉच दाखवली, त्या वॉचमध्ये असे स्ट्रक्चर होते की ती तिच्या मैत्रिणींसोबत वगैरे भरपूर बोलते वगैरे आणि भरपूर बिझी असते. मग आम्ही तिला अशी वॉच दिली ज्याच्यामध्ये ती कुणासोबतच जास्त बोलणार नाही, तर ती हम्म, हम्म. थोडीशी घरी राहायला लागली ओके. आणि मग तिचा काय फोकस ऑटोमॅटिकली स्टडीवरती वाढत गेला. तर तिला शेवटच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळाले. ओके. हा, तर मग कधी कधी चांगलं पण असतं, म्हणजे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या सिच्युएशन मधनं येत आहे. ओके. पण अभ्यासासाठी पण वापरता येईल, पण मेडिटेशनला आणि झोपेच्या वेळेस आपण अवॉइड केलं तर चांगलं आहे. तिथं वॉच नसावं. हा. ओके. आता तुम्ही म्हणलं की आम्ही वॉच त्यांना रेकमेंड करतो, मग तुम्ही असं सांगता की अशा स्ट्रक्चरच्या घ्या की तुम्ही डायरेक्ट देता त्यांना की हे तुम्हाला चांगलं होईल असं वाटतं? नाही, काय ना, प्रत्येकाचं बाईंग कॅपॅसिटी वेगळी असते. बरोबर, बरोबर. जसं जो रोलेक्स घालणार हम्म. त्याला रॅडो नको, आणि ज्याची रॅडोची हैसियत आहे त्याला रोलेक्स नको. हम्म. मग आपण कसं डिसाईड करणार, प्रत्येकाला विचारणार, ते थोडं अवघडल्यासारखं होतं ना. मग आम्ही जनरली त्यांना सांगतो की बघा, मला बॅकग्राऊंडला हा कलर पाहिजे ओके. आणि अशा पद्धतीची डिटेल्स पाहिजे आणि डायल ही पाहिजे, बेल्ट ही पाहिजे. तर ओके. जनरली जेव्हा मी सांगतो त्यांना, त्यावेळेस आम्ही प्रिकॉशन हे घेतो की त्यांना ते वॉच आरामात मिळेल मार्केटमध्ये. कारण आता मी एवढे 5 वर्षापासून मी वॉचेस बघतोय कन्सिस्टंटली, तर आम्ही प्रयत्न करतो की ही जी वॉच आहे ती आरामात तुम्हाला कुठनं पण खरेदी करता यावी, ओके. ओके. डिफिकल्ट नसो. ओके. आणि सर तुमचं आणखीन एक हे होतं की पेंडुलम वॉच घरामध्ये नको. हा, तर का नको पेंडुलम वॉच घरामध्ये? बघा काय होतं, आता मी तुम्हाला सांगितलं की ही स्पेस आहे, हम्म. या स्पेसमध्ये जी वॉच लागेल ती वॉच या स्पेसला इन्फ्लुएन्स करतं. बरोबर, बरोबर. तुम्ही पेंडुलममध्ये बघितलं, पेंडुलम कसं असतं बघा, कॉन्स्टंट हम्म, हम्म. कॉन्स्टंट मुवमेंट आहे. बरोबर. ठीक आहे. आता बघा, कॉन्स्टंट मुवमेंट म्हणजे कॉन्स्टंटली तुम्हाला डिस्टर्ब करणार. हम्म. बरोबर. आपलं जे माइंड आहे ना, त्या माइंडला तीच गोष्ट आवडते जी आपल्या सबकॉन्शियस माइंडशी अलाइन होते, म्हणजे जे पण प्रोग्राम असेल. म्हणून पेंडुलम वॉच कुठे कुठे वापरलाय बघा तुम्ही. एक तर टॉम अँड जेरी मध्ये वापरलाय, कॉन्स्टंटली काही ना काही होत राहतं, कधी भोपळा पडणार, कधी बंदूक चालणार, काही ना काही चालूच असतं त्यांचं. परत आपण ह्याचं बोललं केलं, हॉरर मुव्हीज,
त्याच्यामध्ये पण दर सेकंदाला तुम्ही घाबरता काहीतरी म्हणा काहीतरी, तर ती इनसिक्युरिटी म्हणा किंवा अनस्टेबिलिटी ही पेंडुलम वॉचला असोसिएटेड आहे. ओके. आता माझा एक स्टुडंट लंडनमध्ये असतो, त्याने सांगितलं की लंडनमध्ये कुठेतरी त्यांनी एक मोठी वॉच चर्चमध्ये लावली, पेंडुलम. आणि जेव्हापासून त्यांनी ती पेंडुलम वॉच लावली ना, त्या शहरामध्ये, मला शहराचं नाव आठवत नाही, पण त्या शहरामध्ये कॉन्स्टंटली काहीतरी त्रासच होते त्या शहरामधल्या लोकांमध्ये. ओके. स्टॅबिलिटी गायब झाली, म्हणजे तिथे त्यांना स्टॅबिलिटी दिसतच नाही त्या शहरात. तर पेंडुलम वॉच तुम्ही घरात लावलं तर तुम्हाला ते कधीच स्टेबल जे असतं ना, म्हणजे कम्फर्ट कधीच मिळणार नाही. तुम्ही नेहमी असं तुम्हाला वाटेल की मी निघून जातोय इथं ना, मला थांबायचं नाही आहे, काहीतरी विपदा येतील, काहीतरी चॅलेंजेस येतील, जे तुम्हाला नको आहेत ते पण प्रॉब्लेम्स तुम्हाला घडताना दिसेल तुमच्या घरामध्ये. म्हणजे घरासारखं वाटणार नाही त्या रूममध्ये. त्या म्हणजे ज्यांनी कोणी पेंडुलम वॉच घातली असेल ना, त्यांची त्या रूममध्ये पण लोक बसत नाहीत, ते उठतात आणि आतमध्ये जाऊन बसतात. ओके. म्हणजे माझ्याकडे तर 100-200 टेस्टिमोनियल यायला लागेल. घरात जे आपल्या वॉच आहे त्या वॉचचा परिणाम घरातल्या सगळ्यांवरती होतो की घरातला जो करता माणूस आहे, करती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवरती होतोय? घरात वॉच लावली ना तर त्या रूम मध्ये जितके लोक राहतात, पण हॉल एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये घरातले सर्व लोक येतात आणि जातात. हो. त्यामुळे हॉलमध्ये लावला तर ते संपूर्ण घराला परिणाम लागतो. म्हणून मी स्ट्रॉंग रिकमेंडेशन देतो की कधी पण डिजिटल वॉच घरात नाही लावलेला पाहिजे. डिजिटल वॉच हॉलमध्ये, कारण डिजिटल वॉच हॉलमध्ये लावली ना तर घरातला प्रत्येक माणूस मला मोबाईलवरतीच दिसतो, टीव्ही बघतोय, मोबाईलवरती बघतोय किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बिझी झालेला दिसत तुम्हाला. ओके. बाकी ज्या रूम मध्ये, जसं किचन मध्ये लावलं तुम्ही तर ते जेवणाला इन्फ्लुएन्स करेल, तिथे जेवण बनवण्याच्या प्रोसेसला इन्फ्लुएन्स करेल. ओके. तुम्ही बेडरूम मध्ये लावलं तर ते तुमच्या रिलेशनशिपला इन्फ्लुएन्स करेल. जर तुम्ही स्टडी रूम मध्ये लावलं तर अभ्यास कसा करताय त्याला ते इन्फ्लुएन्स करेल. ओके. तर कुठल्या रूम मध्ये आपण लावतो तिथे कोण माणूस बसणार आहे त्याला ते इन्फ्लुएन्स करतं. म्हणजे तुम्हाला एखाद्याला सजेशन देताना त्याच्या घरात कोण कोण आहे आणि त्या माणसाला काय हवे किंवा त्या व्यक्तीच्या ध्येय गोल्स काय आहेत हे सगळं बघून तुम्हाला रिस्ट वॉच किंवा घरातलं वॉच सजेस्ट करावं. आणखी मजेदार गोष्ट आहे ही, मी आजपर्यंत कुठल्याच पॉडकास्ट मध्ये सांगितलेली नाही, मराठी म्हणून सांगतोय तुम्हाला. तर पेंडुलम क्लॉकला मी वाईट म्हणतो, राईट. पण जेव्हा एखाद्या माणसाकडे भरपूर जास्त मटेरियल असतं, डेड स्टॉक, आणि त्यांचा डेड स्टॉक समजा मूव्ह होत नाही, इकडनं तिकडे जात नाही, त्यावेळेस आम्ही त्याच स्टॉक रूम मध्ये पेंडुलम वॉच लावायला सांगतो, कारण ते अनस्टेबल करतात. बरोबर. ती गोष्टी गेली पाहिजे पटपट. करेक्ट. तर पर्पज ड्रिव्हन असतं. ओके. आणि ह्याच्यामध्ये परत कलर आणि सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ते यस, कलर मॅटर करतात. ओके. आता तुमच्या बोलण्यातून आलं की काळा कलर खूप स्ट्रॉंग आहे आणि तो काळा कलर सिलेक्टिव्ह आहे. सो त्या व्यक्तीकडे एक अथॉरिटी असते की मला काय चालेल आणि मला काय नाही चालणार हे ठरवण्याची. पण काही लोकांचं असंही म्हणणं असतं की काळा कलर नसलाच पाहिजे सोबत किंवा काळा कलर अशुभ आहे. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मग तुम्ही नजरेपासून वाचवण्यासाठी काळा टिका घालता है ना, तर काळा रंग अशुभ नाहीये. ओके. पण शुभ ठिकाणी काळा कलर घातला जात नाही, कारण काळा रंग काय करतो, तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टींपासून वाचवतो. ऍक्सेप्टन्स नाही घेत ना, म्हणजे आय एम नॉट गोइंग टू ऍक्सेप्ट असं त्याचं म्हणणं आहे. पण जेव्हा तुम्ही शुभ कार्य करता, शुभ कार्यामध्ये मंत्रोच्चारण होतात, व्हायब्रेशन बदलल्या जातात, व्हायब्रेशन क्लीन होतात, अशा वेळेस तिथे गेल्यानंतर तुमच्यापर्यंत ते व्हायब्रेशन पोहोचले पाहिजे. तुमचा ऍक्सेप्टन्स जास्त असला पाहिजे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, कॉन्शियस माइंडला, तुमच्या शरीराला ती व्हायब्रेशन रिझल्ट दिली पाहिजे. म्हणून अशा ठिकाणी व्हाईट कलर घालण्याचं प्रथा आहे, किंवा कित्येकदा तर कपडे न घालण्याची प्रथा आहे. कमीत कमी कपडे घालून जा, सेल कपडे घालून जा, आणि व्हाईट कपडे घालून जा किंवा ब्राईट कपडे घालून जा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ती व्हायब्रेशन पोहोचतील. म्हणून पूजेला वगैरे जनरली व्हाईट कपड्यांचा जास्त प्रथा आहे आपल्याकडे. त्यातही तुम्ही बघितलं असेल तर टोपी घालतात. म्हणजे तर टोपीचं असं आहे की आपलं जे माइंड आहे त्याला इथे आपला सहस्रार चक्र असतो, आणि एखादी एनर्जी जर तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत असेल, स्पेशली राहू, तर राहूला काय फक्त डोकंच आहे ना, तर तो फक्त इथनच इन्फ्लुएन्स करतो आपल्याला. मग ते राहूच्या इन्फ्लुएन्स पासून वाचवण्यासाठी ते टोपी घालतात, की राहू म्हणजे कुठलंही काम करताना आपल्याला चुकीचा इन्फ्लुएन्स नाही यावा. म्हणून पूर्वीच्या काळी कन्सिस्टंटली लोक टोप्या घालायचे. आज टोप्या दुसऱ्याला घालतात, स्वतः कोण घालत नाही ना. पण हे आज पण तुम्ही बघितलं ना की जे लोक टोपी घालतात ते जनरली बाकी सर्व गोष्टींपासून तेवढं इन्फ्लुएन्स होत नाही. म्हणजे त्यांना आपण साधी सरळ माणसं असं म्हणू शकतो. टोप्या घालणारी माणसं फक्त स्वतःपुरतं व्यवस्थित असतात, ती लोकांना टोप्या घालायला जात नाही. नाही, असं तर नाही म्हणा, पण
त्यांना इन्फ्लुएन्स करणं कठीण असतं. कठीण असतं. कारण ते प्रोटेक्टेड असतात. ओके. बघा ना, आपले सर्व देवी देवता टोप्या घालतात, काहीतरी मुकुट असतं. पूर्वीच्या काळी राजे महाराजा घालायचे, बरोबर. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रथा होती की टोपी आम्ही घालणार म्हणजे घालणार. तर तिथे पण इन्फ्लुएन्सच येतो. की आपल्यावरती एक्सटर्नल इन्फ्लुएन्स नाही आला पाहिजे म्हणून टोपी घालतोय आपण. ओके. सो आता घड्याळात परत एकदा रिस्ट वॉचकडे येऊयात. आणि रिस्ट वॉचकडे येताना मला विचारायचं की मग घड्याळाचा बेल्ट पण मॅटर करतो, म्हणजे काही जणांचे. येस. ओके. म्हणजे आता सलमान खानचा जो बेल्ट आहे बघा, असं करतो तो इथपर्यंत येतो. बरोबर. तर त्या बेल्टमध्ये जे चेन्स आहेत ना, त्या भरपूर जाड आहेत आणि त्यांच्यामध्ये मोठे मोठे छिद्र पण आहेत. तशी चेन तुम्ही घातलात तर तुमची पण रिलेशनशिप खराब होणार. बघा, सलमान खानची आजपर्यंत कुठलं पण रिलेशनशिप सक्सेसफुल नाही. तर म्हणजे कुठला पण ऍक्टर म्हणा, ऍक्ट्रेसेस म्हणा, प्रत्येकासोबत त्यांचे काही ना काही वाद झालेले आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, काही चॅलेंजेस आहेत. तर ते प्रत्येकासोबत होणार. त्यामुळे घड्याळाचा बेल्ट पण महत्वाचा आहे. बेल्ट पण महत्वाचा आहे. ओके. आणि मग तुम्ही प्रेफर, म्हणजे आता मला असं आहे की मला लेदर बेल्ट आवडतात, तर ते पण नाही बघायचं, म्हणजे आवडते काय हे नाही बघायचं मग. नाही बघा, आता तुम्हाला लेदर बेल्ट आवडतं याचा अर्थ असं होतो की तुम्हाला कुठले पण संबंध फक्त कामापुरती मामाचे नको असतात. ओके. आहे मित्र तर जीवाभावाचा, नाही तर नाही. दोन पैकी एक. तुम्ही फक्त मतलबी बनून किंवा आपल्या गरजेसाठी कोणाशी मैत्री कधीच करणार नाही. बरोबर की चूक? बरोबर. तर ते मग तो बेल्ट तुम्हाला आवडतो याचा अर्थ तुम्ही असे आहात. ओके. जर मी असा नसेल तर मी तो बेल्ट नाही घालला पाहिजे. ओके. कारण मग काय, माझ्या मनामध्ये ते विचार येत राहतील आणि मग माझ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती होईल की मी प्रेमाने वागायला पाहिजे की कामापुरतं मामा असायला पाहिजे. दोन्ही गोष्टी आपापला चॉईस आहे. बरोबर. आणि दुसरा जो बेल्ट आहे पट्टीचा येतो, त्या बेल्ट मधून काय रिप्रेझेंट होतं मग? तर त्यामध्ये पट्टीचे व्हरायटीज आहेत. भरपूर पद्धतीचे बेल्ट असतात. म्हणजे कधी स्ट्रिप्स जे असते उभ्या असतात, कधी आडव्या असतात, कधी उभ्या छोट्या असतात, आडव्या मोठ्या असतात, कधी आडव्या मोठ्या असतात, उभ्या छोट्या असतात. म्हणजे पण तरी एक इन जनरल ऑब्झर्वेशन सांगायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? एक सांगतो मी, जे आपल्या व्ह्युअर्सना फायदाच असेल, टिप देतो की ज्या कुठल्या वॉचमध्ये ना तुम्हाला अशी होरिझॉन्टल बेल्ट दिसते, जसे याची जी बेल्ट आहे तुम्हाला कशी होरिझॉन्टल दिसतात, ते बेल्ट जास्त प्रिफर केले पाहिजे. व्हर्टिकल पेक्षा हॉरिझॉन्टल प्रिफर केले पाहिजे. व्हर्टिकल समजा कोणाला घालायचे असतील ना तर नेत्यांनी घालायला पाहिजे व्हर्टिकल्स. म्हणजे तुम्हाला म्हणजे ज्यांना तुम्हाला प्रॉमिस करायचं पण काम करायचं नसेल तर मग व्हर्टिकल घाला. पण तुम्हाला जे बोललं ते मी करणार असं असेल तर मग होरिझॉन्टल घाला. ओके. आणि ड्युअल टोन मध्ये बेल्ट असेल तर मग त्याचं ते अनालिसिस डिपेंड करतं की तुमचं प्रोफेशन काय, कसं काय, त्याच्यावरती असतं. त्याच्या फक्त घड्याळ बघून आपण नाही सांगू शकत की बाबा म्हणजे एकच गोष्ट आहे जी दोघा व्यक्तींना वेगवेगळा रिझल्ट देणार. म्हणजे आता मी हे वॉच घातलंय समजा, तर माझ्यासाठी तर अप्रतिम ट्रान्सफॉर्मेशन आहे माझी लाईफ मागच्या 4-5 महिन्यामध्ये जेव्हापासून मी वॉच घालतोय. पण हेच वॉच समजा मी माझ्या एम्प्लॉयला घालायला दिलं तर कदाचित त्यांना जास्त काम करावं, त्यांना वाटेल की मी कुठे येऊन फसलो, मला ही लाईफ नको. तर म्हणजे वॉच सेमच आहे, पण त्यांचा जो स्कोप आहे रिझल्ट घेण्याचा तो छोटा आहे, माझा मोठा आहे. तर मला जास्त चांगले रिझल्ट आहेत आणि त्यांना एक्सपोजर मिळेल, पण त्याला त्यांचा उपयोग करता येईल. इट्स लाईक की तुम्ही समजा आता जिममध्ये जाताय, तर जिममध्ये जे वजन आहे ते जेव्हा एखादा बॉडी बिल्डर होतो त्याला ते वजन पाहून खुशी होते. पण तुम्ही तोच वजन बघून तुम्हाला कंटाळ येईल की एवढं मोठं वजन कोण उचलणार, राईट? तर तो प्रकार आहे. प्रत्येक वजन जे आहे ती रिस्टवॉच सारखं आहे. काही लोकांसाठी ते चांगलं आहे, युजफुल आहे, काही लोकांसाठी तीच रिस्टवॉच आहे ती तेवढी चांगली नाही. ओके. आणि रिस्टवॉचचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवरती किंवा आजूबाजूच्या नात्यांवरती होऊ शकतो? तुमच्या नात्यांवर, तुमचं जे नातं आहे दुसऱ्यांसोबत त्याच्याने होतं. ओके. म्हणजे जसं घरातलं जे घड्याळ आहे त्याचा घरातल्या सगळ्यांवरती परिणाम होत असेल तसं रिस्टवॉचचं नाही. रिस्टवॉच ज्याचं बिलॉंगिंग असतं त्याचं. आणि समजा आपण दोघं शेअर करत असतो रिस्टवॉच, रिस्टवॉचचं शेअर करायचं म्हणजे रिस्टवॉच जे आहे टाइम आहे. बरोबर. टाइम इज इक्वल टू बिगेस्ट रिसोर्स. म्हणजे आजच्या डेटला तेच माणसं श्रीमंत होत आहेत जे तुमचा टाइम वाचवतात. म्हणजे अमेझॉन पासनं, फ्लिपकार्ट पासनं, ब्लिंकिट पासनं, झोमॅटो, सर्व लोक, उबर, ओला, ते काय करतात, तुमचा टाइम वाचवतात. तर टाइम इज अ बिगेस्ट रिसोर्स. म्हणून जर आपण दोघांनी रिसोर्स शेअर केला तर आपण एकमेकांचे रिसोर्सेस पण शेअर करतो. ओके. म्हणजे एक पंजाबमध्ये आमचे एक स्टुडंट आहे, त्यांचे हजबंड वारले आणि त्यांनी आपल्या हजबंडच्या रिसोर्स स्वतः घालायला चालू केलं. त्यांना माहिती नव्हतं सायन्स वगैरे कसं. आणि जे हजबंडचे मित्र होते ते सर्व त्यांचे मित्र झाले आणि यांची काळजी घ्यायला लागली. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कोणीतरी त्यांच्या घरी जायचं, विचारायचं काही प्रॉब्लेम आहे, काही चॅलेंज आहे, आणि ॲज इफ ते आपल्या
मित्रांना मदत करतायत तसं ती त्यांना मदत करायला लागली. ओके. म्हणजे आपल्याकडे काही घराणे असे असतात ना, की आजोबांकडून ते घड्याळ चालत आलंय किंवा बरोबर. पंजोबांकडून घड्याळ चालत आहे. मग असं घड्याळ घालायचं का ते फक्त ठेवून द्यायचं? तर 2 कंडिशन आहे याच्यामध्ये. एक हां. तर तुम्हाला तुमच्या आजोबांचे रिसोर्सेस वापरायचे आहेत का? ओके. दिल्लीमध्ये माझा एक स्टुडंट आहे, त्याने वापरायला चालू केलं. त्यांच्या आजोबांचे जेवढे पण मित्र आहेत ते त्याचे मित्र आहेत आजच्या डेटला. ते ॲज अ म्हणजे इमॅजिन करा ना, आजोबांच्या मित्रांसोबत तू ॲज अ मित्र बात करतो. म्हणजे बोलतो. बरोबर आहे. आणि ही जी घड्याळ आहे, जर तुम्हाला इच्छा असेल की आजोबांचे रिसोर्सेस माझ्याकडे यावे, तर तुम्ही घालायला पाहिजे. पण हे घालताना एक काळजी घ्यायची, की ही म्हणजे आजोबांना कुठलं पण क्रोनिक डिसीज होतं का? आणि त्यांचं लाईफ किती भरपूर खराब होतं का? हे दोन्ही गोष्टी चेक करायच्या. कोल्हापूरचे आमचे एक स्टुडंट, त्यांचा आता मी नेहमी त्यांचं टेस्टमध्ये दाखवतो. तर त्यांच्या वडिलांकडे एक वॉच होतं आणि त्या वॉचमध्ये दिसत होतं की यांना बोन कॅन्सर होणार. ओके. आता ते बोन कॅन्सर तिथे बोलले आणि त्यांच्या भावांनी ते वॉच वापरायला चालू केलं. आणि जेव्हा भावांनी वापरलं तर त्याला पण सिमिलर टेंडन्सीज यायला लागल्या. त्या वॉचमध्ये एवढे पण प्रॉब्लेम्स होते ते यांना पण व्हायला लागले. ओके. तर एखादा माणसाचा समजा आजारपण किंवा क्रोनिक डिसीज वगैरे असेल तर अशा लोकांनी वॉच म्हणजे ते नाही वापरायला पाहिजे. ओके. नाहीतर मग घाला, म्हणजे मग काय तर मस्त आहे, तुम्हाला काय आजोबांचं स्ट्रेंथ मिळेल, आजोबांचे रिसोर्सेस मिळतील. सर्व काही घड्याळ असे असतात की ज्या घड्याळांमध्ये आकडे नसतात, की त्याच्यावरून फक्त आपण दिशा दर्शवायची की बाबा आता 2 वाजलेत तर इकडे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं जे घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्यात काटे नाहीत पण आपल्याला दिसतं की एवढे एवढे वाजलेत म्हणून. सो आकडे नसतील अशी घड्याळ काय रिप्रेझेंट करतात? त्याच्यामध्ये 4-5 टाईप सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट तर तुमच्या घड्याळीमध्ये डॉट्स आहेत. ओके. ठीक आहे, किंवा डॅशेस आहेत, नंबर्स नाही आहेत. तर जेव्हा डॉट्स, जसं राष्ट्रवादीचं पण बोललो तुम्ही, त्याच्यामध्ये पण डॅश तर असतील. बरोबर. तर जेव्हा जेव्हा डॅश आणि डॉट्स असतात त्यावेळेस व्यक्तींना कम्युनिकेट करतो, बोलतो, पण त्याचे चेहऱ्यावरनं बोलतो, त्याच्या डोळ्यांमधनं बोलतो. अच्छा. तर एक्सप्रेसिव्ह थ्रू बॉडी लँग्वेज. ओके. ते असतं ज्यांच्या गळ्यामध्ये डॉट्स आणि डॅशेस असतात. ओके. बोलका चेहरा असतो त्यांचा, बोलकी भाषा असते. डॅशवाले लोक थोडंसं अग्रेसिव्ह रिस्पॉन्स देतात आणि डॉट्सवाले लोक थोडंसं फेमिनिन रिस्पॉन्स असतो डॉट्सवाल्यांचा. आणि जर तुम्ही विचार केला की ज्यांची रोमन डिजिट्स असतात, तर रोमन डिजिट असली तर या लोकांना नवीन अनोळखी व्यक्तींना भेटायला भरपूर आवडतं. ओके. अननोन. त्यानंतर समजा अजिबातच काही नसेल, संपूर्ण ना डॅश आहे ना डॉट्स आहे, प्लेन, मग या लोकांना एकांतवास जास्त आवडतं. ओके. आणि ते रात्री उशिरापर्यंत काम करतात, त्यांना कोणी डिस्टर्ब करायला नको, एकांतात बसलेले आहेत आणि काम करतात, ते त्यांना मजा येते तशा पद्धतीने काम करायला. ओके. ओके. आणि सर डिजिटल आता रिस्ट वॉच पण डिजिटल आले, सो यूज करताना आपले नेहमीचे आधीपासून जे वापरत आले ते वॉचेस आणि हे वॉचेस याच्यामध्ये वापरायचं नाही असं काय आहे का? म्हणजे इन जनरल डिपेंड करतं की तुम्ही काम कुठलं करताय. ओके. पण डिजिटल वॉच म्हणजे मतलबी, ओके. कामापुरतं मामा. ओके. तर डिजिटल वॉच मध्ये बघा ना, आता आजच्या डेटला आपले रिलेशनशिप कसे, आपण सर्वांसोबत चांगले आहोत, पण त्या वेळेपुरता. एकदा तुम्ही बाहेर गेलात की टाटा बाय बाय, मग तुम्हाला फोन करणे, तुमचा माझा नाही. तर पूर्वीच्या काही असं नव्हतं व्हायचं. तुम्ही एखाद्याशी तुम्ही बोलला, तुम्हाला त्याचा स्वभाव आवडला तर फोनाफोनी व्हायचे, देणीघेणी व्हायची, तुम्ही जाऊन त्याच्यासोबत बसायचं, जेवण करायचं, बोलायचं. आज असं काहीच होत नाही. आपल्याला एखादी व्यक्ती कोणी आवडली जरी तरी आपण त्या क्षणापुरता त्याच्याशी मजा करतो, गप्पा मारतो आणि परत दूर जातो आणि वी आर कम्फर्टेबल विथ दॅट. पण पहिले असं नाही व्हायचं ना, कारण पहिलेची लोक डिजिटल वापरत नव्हते. तर डिजिटल गाडी वापरली ना तर माणूस फक्त कामापुरता मामा असणार. हे आपल्याला लक्षात घ्यायचं, म्हणजे ही एक जनरल रूल आहे असं म्हणू शकतो. हा जनरल रूल आहे आणि आजच्या डेटला ती गरज ओके पण आहे ना. म्हणजे या दुनियेमध्ये तुमची जी स्पीड आहे, ट्रॅव्हलची स्पीड, कम्युनिकेशन स्पीड इतकी जास्त आहे की तुमच्याकडे येणारे रिलेशनशिप हे अफाट आहेत, अबंडन्स मध्ये आहेत. विचार करा ना की इंस्टाग्रामवरती किती लोक तुम्हाला कनेक्ट होतात, फेसबुकवरती, तर तुम्ही प्रत्येकासोबत रिलेशनशिप बनवू शकत नाही. आणि प्रत्येकाची लाईफ पण भरपूर फास्ट आहे, लोकांकडे वेळच नाहीये, आपल्या आईवडिलांशी बोलायला वेळ नाही, बायकोसोबत बोलायला वेळ नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पण रिलेशनशिप कल्टिवेट करणं सोपं नाही. बरोबर आहे. म्हणूनच लोक आजकाल डिजिटल जास्त वापरतात आणि ते कम्फर्टेबल पण आहेत डिजिटल वापरायला. आता समजा आता ह्याच्यावरून मला एक प्रश्न वाटला की वेळच नाहीये आणि मला घरात द्यायला वेळ मिळत नाहीये किंवा बायकोशी बोलायला वेळ मिळत नाही, मित्रांना भेटायला वेळ मिळत नाही, मग अशा व्यक्तीसाठी एखादं जनरल तुम्ही ऑब्झर्वेशनचं वॉच रेकमेंड करू शकता की बाबा हे वॉच बघा एकदा ट्राय करून, असं काय आहे का? पण प्रश्न हा आहे की त्यांना वेळ हवाय का त्यांच्या फॅमिलीसाठी? म्हणजे कसं आहे, जसं माझं आहे,
तर मी फार बिझी असतो. म्हणजे माझ्याकडे हम्म. दिवसभर कन्सल्टन्सी चालतात, रात्री क्लासेस चालतात आणि मग माझ्या इंटरनल मीटिंग्स होतात माझ्या टीमसोबत, मार्केटिंग, ब्रँडिंग, सेल्स, ऑपरेशन्स, प्रत्येकासोबत माझं काहीतरी मीटिंग चालू असतं. तर मी काही शॉर्टकट काढलाय की मी जेव्हा कुठे टूरला जातो, म्हणजे हम्म. जसं आता अहमदाबादला आम्ही जाणार किंवा दिल्लीला आम्ही जाणार, तर माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन जातो. म्हणजे तो ट्रॅव्हल टाइम आम्ही एकत्र घालू शकतो. तिथे हॉटेलमधला टाइम एकत्र जातो आमचा. तर ते ऑल्सो गेट टू एन्जॉय अँड दे ऑल्सो हॅव माय टाइम. हम्म. 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 तर हा माझा शॉर्टकट आहे. तर मला कोणी म्हटलं की ही वॉच घाल ज्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत जास्त, तर मी म्हणेल नको बाबा, मला आय एम वर्कहॉलिक काइंड ऑफ अस. ओके. पण एखाद्याला समजा रिलेशनशिप मध्ये डेव्हलपमेंट पाहिजे, म्हणजे असे लोक आहेत ज्यांना, जे एकटे आहेत, ज्यांच्या नात्यांमध्ये ओलावा नाही आहे, ज्यांच्या नात्यांमध्ये कोणीच नाही आहे, अशा व्यक्तींनी एक फार जुनं वॉच आहे बघा, फार जुनं, ज्याला तुम्ही चाबी हाताने देता, हा 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 हा. अशी वॉचेस समजा तुम्ही घातलात ना, ओके. तर त्यामध्ये ज्यांच्या कोणासोबत जे रिलेशनशिप बनणार तुमचे, ते फार घट्ट. घट्ट बनणार, एकदम टाईट. ओके. आणि जसं घड्याळाची बॅटरी संपते, हा तसं घड्याळाचा आपल्यावरती होणारा इम्पॅक्ट हा सुद्धा थोड्याच कालावधीसाठी लिमिटेड असेल, असं काय असतं का? जोपर्यंत आपण ते घड्याळ वापरतोय तोपर्यंत ते. जोपर्यंत आपण घड्याळ वापरणार तोपर्यंत. ओके. पण ते घड्याळ डॅमेज झालं की मग ते रिलेशन, ते जे रिझल्ट आहेत ते खराब होतात. हा, मी याच्यावरून आणखीन एक ऐकलं होतं, खूप हे असताना, की ज्या व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीला घड्याळ गिफ्ट करू नका म्हणून. हा, कारण त्यांनी ते नाही घातलं समजा, हा. तर तुमचं ते प्रेम संपेल, ते अच्छा. परत तुम्हाला कनेक्ट नाही करणार. म्हणजे रिअल लाईफ स्टोरीज माझ्याकडे भरपूर टेस्टिमोनियल्स आहे त्याला, की जर एखाद्या कंपनीने ब्लॅक कलरचं घडी किंवा रिस्टवॉच किंवा वॉल क्लॉक हे त्यांच्या एम्प्लॉयला गिफ्ट केलं, तर ते एम्प्लॉय कंपनी सोडून जातात. ओके. सांगलीची केस आहे. ओके. सांगलीमध्ये आमचे एक स्टुडंट आहेत, त्यांनी मागच्या दिवाळीमध्ये रिस्ट वॉचेस गिफ्ट केले होते त्यांच्या एम्प्लॉईजला आणि त्यांच्या बायर्सला. ओके. आणि ते माझे स्टुडंट पण आहेत. तर शिकता शिकता त्यांनी हा टॉपिक आला, म्हटलं की हा ब्लॅक कलर करेंगे, ये करेंगे, तर हा चॅलेंजेस येणार तुम्हाला. ते म्हणाले की सर मी केलंय आणि हे झालंय आणि माझे 3-3 करोडचे जे कस्टमर होते त्यांना मला सोडून गेले. तर मी त्यांना म्हटलं की आपण ना या दिवाळीला, म्हणजे जे आता दिवाळी गेली त्याला म्हटलं आपण ट्राय करूया, मी तुम्हाला एक रेमेडियल वॉल क्लॉक बनवून देतो. ओके. ते तुम्ही तुमच्या यांना गिफ्ट करा. ते फिनोलेक्सचे ट्रेडर आहे. म्हटलं हे वॉल क्लॉक तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना आणि तुमच्या बायर्सना गिफ्ट करा आणि मग आपण बघू 1-2 महिन्यानंतर काय होतं. मग काही दिवसांपूर्वी ते पेढे घेऊन आलेले होते. ते म्हणाले की चमत्कार झाला, ज्या माणसाने मागच्या 1 वर्षामध्ये माझ्याकडनं 50 लाखाचा 5,000चा पण माल घेतला नव्हता, त्या माणसाने लगातार 50-50 लाखाच्या 2 ऑर्डर दिलेल्या मला. क्या बात आहे. आणि जेवढे पण लोक त्यांना सोडून गेले होते ते सर्व लोक परत यायला लागले. ट्रिमंडस रिझल्ट. त्यामुळे घड्याळ आपण गिफ्ट देताना विचार केला पाहिजे. 100%. ओके. ओके. आणि जनरली ब्लॅक कलरचा अवॉइड करायला पाहिजे जनरली, कारण ब्लॅक कलरच्या घडीमध्ये, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्तिमत्व समजा ब्लॅक कलरला सिग्निफाय करते, म्हणजे अथॉरिटिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे, अशा लोकांना ब्लॅक कलरचं घडी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. जसं मी ब्लॅक कलरच घालतो. ओके. पण एखाद्या माणसाला ज्याची व्यक्तिमत्व असं नाहीये, त्या व्यक्तीला तुम्ही ब्लॅक कलरची घडी दिली ना, तर तुमचे रिलेशनशिप खराब होणार. ओके. गॅरंटी. बेसिकली घड्याळ गिफ्ट देण्याच्या फंदात नाही पडायचं आपल्याला, पडायचं म्हणू ना, शकतो. कारण आपण समजा घडी गिफ्ट केली तर आपलं ना बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं. करेक्ट घड्याळ समजा एखाद्याला आपण गिफ्ट दिली तर तुमच्या दोघांचे रिलेशनशिप नेक्स्ट लेवलला जातात. ही एक रेमेडी आमची, ज्याच्यामध्ये आम्ही हजबंड आणि वाईफला एकमेकांना घडी गिफ्ट करायला लागतो. ओके. त्याच्यामुळे त्यांचं रिलेशन, म्हणजे ज्यांच्या डिवोर्सचे केसेस चालू आहेत, ज्यांना भरपूर चॅलेंजेस आहेत, तर त्यांचा नेचर लक्षात घेता मी सांगतो की आपल्या हजबंडला तुम्ही ही घडी द्या किंवा याला ही घडी द्या, आणि ते एकमेकांना एक्सचेंज करतात आणि ऑटोमॅटिकली त्यांचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतं. ओके. एका वेळेला किती, म्हणजे माझ्याकडे 4 घड्याळ आहेत की मी ते अल्टून पलटून वापरतो, सो घड्याळ किती वापरली पाहिजे? तर कसं आहे की माझ्या मते 3-4 भरपूर झाले. त्याचं कारण म्हणजे तुमच्या मेंदूला तुम्ही संदेश देणार, मग मेंदू म्हणजे तुमचा जो माइंड आहे तो त्या पद्धतीने काम करायला चालू करेल. मग तुम्ही 4-5 घडी, 7-8 घडी, 10-15 घडी घालायला लागलात तर माइंडला कन्फ्युजन होईल ना की नेमकं करायचं काय, हे करायचं हे करायचं, हे करायचं हे करायचं. तर माझं तर फार सिंपल आहे. मी आता माझ्याकडे 3च घडी ठेवलेले आहेत, त्यातली 2च घडी मी वापरतो. एक डिजिटल आहे. आता तुम्ही हसू नका, कारण डिजिटल काय आज नाहीये. नाही, डिजिटलचं असं आहे की मी ऑनलाईन शिकवतो ना, हजारो लोक असतात
आणि 1000 लोक जेव्हा समोर बसलेले आहेत त्यावेळेस त्या मोमेंटला त्यांचं काम झालं पाहिजे ना माझ्याकडनं. दे शुड गेट व्हॉट दे वॉन्ट एक्झॅक्ट विदिन दॅट टाइम. म्हणून माझं डिजिटल घड्याळ मी वापरतो. ओके. ॲज अ रेमेडी ना. एवढ्या साऱ्या लोकांना आपण भेटतोय, तुमच्यासोबत भेटतोय, तुम्ही मला एकच प्रश्न विचारणार 1000 लोकांमध्ये, मग तुम्हाला तुमचं आन्सर नाही मिळालं, तुमचं काम नाही झालं, कामापुरतं मामा नाही झालं, तर काय मजा. तर म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 साईड असतात ना, नाण्याच्या 2 बाजू. मॅक्सिमम 4 घड्याळ आपण 4 रेकमेंडेड आहेत, नॉट मोर दॅन 4. ओके. आणि घड्याळांमध्ये एनर्जी असते का, म्हणजे आता 4 घड्याळ आपण आकड्यावरती येऊन कुठेतरी थांबलो म्हणजे त्याचा आपल्यावरती परिणाम होतोय म्हणून. सो याची एनर्जी आपल्यावरती इम्पॅक्ट करते की आपली एनर्जी याच्यावरती इम्पॅक्ट करते? वाईस वर्सा. म्हणजे दोन्ही साईडनं चालतं ते. ओके. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही लग्न झालं तुमचं लेसन, तर बायको तुमच्या आयुष्यात आली, तर तुमच्या एनर्जीने ती अट्रॅक्ट झाली आणि तुमच्यापर्यंत आली. बरोबर. पण बायको लाईफमध्ये आलं की तुमचं वागणं बोलणं बदलतं ना, कारण त्यांची स्वतःची एनर्जी आहेच ना. बरोबर. तर मग त्यांच्या एनर्जीने आपल्याला फरक पडतो. तर वॉच पण तेच होतं, तुमच्या एनर्जीनुसार वॉच तुमच्यापर्यंत पोहोचते. वॉचची स्वतःची जी एनर्जी असेल ती पण तुम्हाला रिझल्ट द्यायला चालू करते. ओके. मग असं वॉच आपण किती कालावधीसाठी वापरलं पाहिजे? हा, तर माझं कसं आहे ना, मी आम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठं जायचं आणि कुठली वॉच आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार. बरोबर. तर आम्ही काय करतो की आमची ग्रोथ आम्ही बघतो की एक्झॅक्टली आम्ही कुठल्या पॉइंटला जाऊन स्टॅग्नेंट झालोय, की याच्यानंतर माझी ग्रोथ वरती होतच नाही. मग त्यावेळेस मी डिसाईड करतो की आता मला कुठल्या पद्धतीची ग्रोथ पाहिजे आणि त्या पद्धतीचं मी रिस्टवॉच घालतो. ओके. तर दर मोमेंटला ज्या वेळेस आम्ही एका ठिकाणी पोहोचलोय त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी आम्ही घडी बदलतो. ओके. म्हणजे त्याला असं टाइम ड्युरेशन मध्ये आपण नाही बंदिस्त नाही. टाइम म्हणजे आता बघा ना, आम्ही 2020-21 बोलणं केलं तर त्यावेळेस मी एकटा काम करायचो आणि मस्त चालायचं कामाचं. म्हणजे त्यानंतर माझी टीम वाढत गेली. आता आमच्याकडे 22 लोक आहेत आणि आमचा जो टार्गेट आहे तो फार मोठा ठेवला आहे. ओके. तर या मोठ्या टार्गेटला समजा मला अचीव्ह करायचं असेल तर घडी बदलली पाहिजे, है ना. तर टाइम ड्युरेशन तर नाही होणार, पण स्टेटस म्हणजे ज्या स्टेटला तुम्ही असेल तर. आता तुमच्या टीम मध्ये जे लोक आहेत त्यांचा पण यावरती विश्वास असणं तुम्हाला गरजेचं वाटतं का? किंवा तुम्ही अपॉइंट करताना एखाद्याला त्याचं घड्याळ बघून त्याच्याबद्दल मत ठरवता का काहीतरी? तर घड्याळ तर मी बघत नाही आजच्या डेटला, पण आम्ही कुंडली बघतो आणि त्यांचा हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघतो. ओके. त्याच्यावर आम्ही ठरवतो या माणसाला ठेवायचं की नाही ठेवायचं. ओके. कारण कधी कधी काय तुमचा जरी माझ्यावरती विश्वास नसेल, माझ्या कामावरती जरी विश्वास नसेल, पण तुमची कुंडली समजा चांगली असेल, तुमच्या येण्यामुळे जर मला फायदा होणार असेल किंवा माझं लक वाढणार असेल तर का नाही. ओके. आणि हे सर्वजण जे बघतात आता माझे व्हिडिओज वगैरे, मग त्यांना घेऊन मला सांगतो, हा सर मेरे साथ ऐसा हुआ, तुम्ही जे सांगितलं होतं ते मी बघितलं आणि माझ्यासोबत होत आहे. ते बघतात. म्हणजे काल पण हे सर्व लोक बसलेच होते मी शिकवत असताना, त्यांनी फीडबॅक दिला, हा सर असंच आहे, असं होतं माझ्यासोबत. सर बिलीफ सिस्टीम आपली जी आहे ती कधीतरी डळमळीत असते आणि ती डळमळीत असलेली स्ट्रॉंग करण्यासाठी एक एक्सटर्नल एफर्ट किंवा एक्सटर्नल फोर्स म्हणून आपण घड्याळाची मदत घेऊ शकतो. मग 100%. म्हणजे समजा ऍक्च्युली हाच प्रॉब्लेम तुमचा असेल तुमचा, तर कॉमन सोल्युशन आहे अशी वॉच ज्याच्यामध्ये होरिझोंटल स्ट्रॅप्स आहेत. ओके. है ना. म्हणजे 12च्या खाली आणखी एक लाईन अशी एक वॉच मार्केटमध्ये बऱ्याच वॉचेस आहेत ज्यांच्यामध्ये होरिझोंटल लाईन्स आहेत मोठ्या. बरं, जर तुमचा कॉन्फिडन्स डळमळीत असेल तर अशी वॉच घातली की तुमचा कॉन्फिडन्स चांगला होईल. ही वॉच घालायची आणि त्याला जी बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये पण होरिझोंटल स्ट्राइप्स घ्यायची. ओके. एकदम कम्फर्टेबल रिझल्ट येतो. ओके. सर आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे यायचंय आणि त्याच्यामध्ये येताना मला 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला असं की मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये आनंद अंबानींचंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचं एक रिस्ट वॉच खूप जास्त फेमस झालेलं होतं की त्याची किंमत बघा, एवढं काय आहे घड्याळामध्ये. सो तुम्ही ते घड्याळ बघितलं का? हा, ते होतं स्केलेटन वॉच. तर स्केलेटन वॉच काय करतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायची सवय लावतं. ओके. गोईंग इन टू द डेप्थ ऑफ द टॉपिक. ओके. तर आनंद अंबानीचं कुठलं पण तुम्ही इंटरव्ह्यू बघा, तुम्हाला मजा येईल की अरे या माणसाला सर्वच माहिती. ओके. म्हणजे त्या स्केलेटन वॉचमुळे आपण टेंडन्सी टू गो इन टू डेप्थ. ओके. म्हणजे आम्ही कित्येकदा म्हणतो आमच्या स्टुडंटना की जर तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड माइंडसेट पाहिजे असेल, गो फॉर द स्केलेटन वॉच. पण त्याच्यात टाइम कन्झ्युमिंग परत तुमची देण्याची तेवढी इच्छा पाहिजे की टाइम जाणार. रिसर्च म्हटलं की टाइम जाणार. तुम्ही त्यांचं वंतराची हे बघितली का इंटरव्ह्यू? हो, बघितली. त्यामध्ये बघा त्यांना सर्व माहिती आहे. हा प्राणी कधी येतो, काय करतो, काय खातो, काय नाही खातो, त्या हत्तीच्या खाण्यामध्ये काय आहे काय नाही, सर्व त्यांना माहिती होतं ना. बरोबर. आणि सर शेवटचा प्रश्न हा आहे की आपल्याला रोलेक्स परवडत नाही म्हणून आपल्याला रेलेक्स चालतं.
जे तर आपल्याला खूप कमी पैशात मिळतं, किंवा हा टायटन परवडत नाही म्हणून आपण वेगळंच काहीतरी पण टायटनची सेम कॉपी घेतो. फर्स्ट कॉपी असेल किंवा हा फेक घड्याळ असतील. तर सो फर्स्ट कॉपी वॉचेस आर डेंजरस. ओके. तुम्ही समजा फर्स्ट कॉपी वॉच घातला तर तुमचा कॉन्फिडन्स हा संपतो. म्हणजे आमचा जे अनुभव आहे की त्या वॉचेसमुळे तुमच्याकडे लोक चांगली येतात, तुमचा नेटवर्क चांगला बनतो, पण तुमची इज्जत नसते त्या नेटवर्कमध्ये. तुम्हाला आतमधनं जो कॉन्फिडन्स असायला पाहिजे त्या नेटवर्कला यूज करायचा तो नसतो, आणि तो नेटवर्क तुम्हाला वापरता पण येत नाही. ओके. मी माझ्या म्हणजे जर्नीमध्ये एक वेळ असा होता 2019, ज्यावेळेस मी ऍक्च्युली फर्स्ट कॉपी वॉचेस वापरले होते. त्यावेळेस माझ्या नेटवर्कमध्ये 1000 कोटी, 300 कोटी, 500 कोटी असे लोक आले. त्यांचे नंबर आजही माझ्या फोनमध्ये सेव्ह आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांची एवढी माझी कधीच हे नातं एवढं घट्ट झालंच नाही. ओके. मी आज पण त्यांना फोन करू शकलो, ते मला फोन करू शकते, किंवा त्यांना फोन करायची इच्छा ते कधीच होणार नाही. म्हणजे फर्स्ट कॉपी वॉचेस वापरणाऱ्या माणसाला त्यांचे कॉन्टॅक्ट्स यूज करता येत नाही. ओके. सो फर्स्ट कॉपी वॉच आपल्याला नाही नाही वापरलं. आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता एक म्हणालात, आता मला आठवलं की बोन कॅन्सरचं पण घड्याळामध्ये कळू शकतं. येस. सो अशा कोणत्या कोणत्या आजारांबद्दल पण घड्याळामधून कळू ते शकतं? तर डिपेंड करतं की काय त्यांनी फॉर्मेशन्स बनवले आहेत. ओके. वॉच डायल मध्ये काय फॉर्मेशन आहे, डिजिट मध्ये काय फॉर्मेशन आहे, मग प्रत्येकाचं जे अनालिसिस वेगवेगळं आहे. आणि म्हणजे डिपेंड करतं. म्हणजे मी तर डायबिटीज, गायनक प्रॉब्लेम्स, त्यानंतर टूथ प्रॉब्लेम, त्यानंतर हेअर फॉल, काही पण प्रिडिक्ट करू शकतो आपण. हेल्थ इश्यूज, वजनाचे इश्यूज, बोन इश्यूज, डिपेंड करतं. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की या वॉचमध्ये हे असेलच. ज्या वॉचमध्ये दिसेल ते आपण सांगून देऊ की हा या वॉचमध्ये हा प्रॉब्लेम. म्हणजे वॉच, या वॉचमध्ये हा प्रॉब्लेम आहे हा. आणि म्हणून हे घेऊ नको असं आपण असं सांगू सांगता येईल वॉच ओके. बघितल्यानंतर. ओके 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 सर. सो या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आली आहे आणि खूप इंटरेस्टिंग झालेला आहे पॉडकास्ट असं मला वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, कारण आपण सरांसोबत आणखीन पॉडकास्ट करणार आहोत. सो तुमचे प्रश्न असतील ते आपण त्या पॉडकास्टमध्ये घेऊ शकतो. पण सर वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल Thank you. खूप खूप थँक्यू.